मित्रहो नमस्कार. मी गंगाधर हंडे आपल्या सर्वांचेच या आपल्या चॅनलवर स्वागत आहे. तर मित्रहो, आज आपण या व्हिडिओ अंतर्गत 10वी बोर्ड परीक्षेच्या धर्तीवर इतिहास व राज्यशास्त्र या विषयांचे पाठनिहाय गुण विभागणी कशी असेल, म्हणजेच आपणास बोर्ड परीक्षेमध्ये कोणता पाठ किती गुणांसाठी विचारला जाईल त्याविषयी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या अंतर्गत पाहूया. त्याचबरोबर आपण या चॅनलवर इतिहास राज्यशास्त्र या विषयांच्या प्रत्येक घटकनिहाय चाचणी आपण या चॅनलवर अपलोड करणार आहोत. त्यामुळे आपण 10वी बोर्ड परीक्षेच्या दृष्टीने सर्व विषयांची महत्त्वपूर्ण माहिती घेण्यासाठी या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. तर सुरू करूया. इतिहास या विषयातील प्रकरण पहिले जे आहे इतिहास लेखन पाश्चात्य परंपरा व प्रकरण दुसरे इतिहास लेखन भारतीय परंपरा या दोन पाठावर आधारित एकूण 6 गुणांचे प्रश्न विचारले जातील. म्हणजेच विकल्पासह 9 गुणांचे प्रश्न आपणास विचारले जातील. त्यानंतर प्रकरण तिसरे उपयोजित इतिहास या पाठावर आधारित एकूण 3 गुणांचे प्रश्न विचारले जातील. म्हणजेच विकल्पासह 5 गुण. त्यानंतर प्रकरण चौथे भारतीय कलांचा इतिहास, प्रकरण 5वे प्रसार माध्यमे आणि इतिहास, प्रकरण 6वे मनोरंजनाची माध्यमे आणि इतिहास, त्यानंतर प्रकरण 7वे खेळ आणि इतिहास व प्रकरण 8वे पर्यटन आणि इतिहास या 5 पाठावर आधारित आपणास एकूण 16 गुणांचे प्रश्न विचारले जातील. म्हणजेच विकल्पासह 23 गुणांचे प्रश्न या 5 पाठावर आधारित असतील. त्यानंतर प्रकरण 9वे ऐतिहासिक ठेव्यांचे जतन या पाठावर आधारित आपणास 3 गुणांचे प्रश्न विचारले जातील. विकल्पासह 5 गुण. अशा प्रकारे मित्रहो, इतिहास व राज्यशास्त्र हा जो 40 गुणांचा पेपर असतो त्यापैकी इतिहास हा विषय 28 गुणांसाठी आपणास विचारला जातो. म्हणजेच विकल्पासह 42 गुण. प्रश्न पहिला ते 5वा हा इतिहासवर असतो. त्यानंतर राज्यशास्त्राचे पाहूया. राज्यशास्त्रातील प्रकरण पहिले संविधानाची वाटचाल या प्रकरणावर आधारित आपणास 3 गुणांचे प्रश्न विचारले जातील. म्हणजेच विकल्पासह 5 गुण. त्यानंतर प्रकरण दुसरे निवडणूक प्रक्रिया व प्रकरण तिसरे राजकीय पक्ष या 2 पाठावर आधारित आपणास एकूण 5 गुणांचे प्रश्न विचारले जातील. म्हणजेच विकल्पासह 8 गुण. त्यानंतर प्रकरण चौथे सामाजिक व राजकीय चळवळी व प्रकरण 5वे भारतीय लोकशाही समोरील आव्हाने या 2 पाठांवर आधारित आपणास एकूण 4 गुणांचे प्रश्न विचारले जातील. म्हणजेच विकल्पासह 7 गुण. तर मित्रहो, अशा प्रकारे राज्यशास्त्र हा जो आहे हा 12 गुणांसाठी आपणास म्हणजे विकल्पासह 20 गुणांसाठी आपणास विचारला जातो. तर मित्रहो, अशाच प्रकारे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. धन्यवाद.